नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि दिवस 6वा, रंग आहे राखाडी। तर त्या निमित्ताने आपण ही मस्त असं डेझर्ट बनवलेला आहे। अगदी हेल्दी, पटकन बनून तयार होतं। तर त्यासाठी आपण सर्वात आधी ज्या सब्जा सीड्स आहेत ना त्या भिजवणार आहोत। त्याने परफेक्ट असा राखाडी कलर येतो। ते एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये 2 चमचे सब्जा सीड्स आहेत ना त्या भिजत घातलेले आहेत। आणि सोबतच त्याच्यामध्ये 2 चमचे मी साखर घालणार आहे, जेणेकरून मस्त असा गोडवा येईल सीड्सना। जर तुम्हाला आधी साखर घालायची नसेल तर नंतर तुम्ही पावडर शुगर घातलात ना तरी चालेल, पण याने काय होतं, साखर आहे ती विरघळली जाते आणि आपल्याला स्पेशल अशी पावडर शुगर करून घ्यायची गरज लागत नाही। मस्त असं मिक्स करायचं। अगदी 5 मिनिटांमध्ये सीड्स आहेत त्या फुलून तयार होतात। तर इकडे मी छान असं मिक्स करून त्यांना बाजूला ठेवलंय आणि सोबतच एका वाटीमध्ये अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण कस्टर्ड आहे, म्हणजे कस्टर्ड पावडर आहे ना ती मिक्स करून घेणार आहोत। नॉर्मल जी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर असते ना ती एक मोठा चमचा भरून याच्यामध्ये घातलेली आहे मी, आणि छान मिक्स करून घ्यायचं। दूध आहे ते हलकं कोमट घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत। कस्टर्ड पावडर आहे ती पटकन व्यवस्थित अशी मिक्स होते। छान असं याला मी मिक्स आहे ते करून घेतलेलं आहे। तर आता बाजूला ठेवते आणि सोबतच दूध आहे ते मी मेजर करून घेतलंय। अर्धा कप दूध आणि 1 टेबलस्पून याच्यासाठी साखर लागणार आहे। याने कस्टर्डला परफेक्ट असा गोडवा येतो। तर सगळं साहित्य आपलं गोळा करून झालं। याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा घालू शकता। तर मी आता सुरुवात करते डेझर्ट बनवायला। एक पॅन घेतलं, त्याच्यामध्ये हलकंसं पाणी घालायचंय, म्हणजे दूध आहे ते खालून लागत नाही। त्याच्यामध्ये मी जे आपण अर्धा कप दूध घेतलं होतं ना ते घातलंय, सोबतच साखर घातलेली आहे आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचं। म्हणजे साखर विरघळेपर्यंत दुधाला छान असं मिक्स करून घ्यायचं। साखर विरघळली आणि हलकी उकळी येत असेल ना दुधाला, गॅस असा बारीक ठेवायचा आणि याच्यामध्ये मिक्स करून कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं जे दूध आहे ना ते घालायचंय आणि पटपट मिक्स करायचं, कारण याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचं प्रमाण दुधापेक्षा बऱ्यापैकी म्हणजे जास्त घेतलंय, कारण आपल्याला जेली फॉर्ममध्ये कस्टर्ड हवं आहे। त्यामुळे पटकन गुठळ्या व्हायला सुरुवात होतात, म्हणून असं छान असं मिक्स करून घ्यायचं। गॅस बारीकच ठेवायचा आणि 2 ते 3 मिनिट याला छान असं शिजवून घ्यायचं। त्याचा कच्चेपणा आहे ना तो मोडला गेला पाहिजे, म्हणजे डेझर्टमध्ये कस्टर्ड आहे ते एकदम छान लागतं। छान मी असं शिजवून घेतलंय त्याला, म्हणजे असं एकदम शायनी कलर, म्हणजे शाईन येते त्या पूर्ण मिश्रणाला, की समजून जायचं की आपलं म्हणजे जे कस्टर्ड आहे ते छान असं शिजलं गेलंय। बघू शकता 4 ते 5 मिनिटं झाले होते आणि कस्टर्ड मस्त शिजलं गेलंय। मी गॅस बंद केलाय। आता नॉर्मली याला गार करून घ्यायचंय। पॅनमध्ये जर आपण असंच ठेवलं ना तर त्याला गार व्हायला फार वेळ लागतो, म्हणून मी एका वाटीमध्ये याला काढून घेतलंय। एकदा का हे रूम टेम्परेचरवरती आलं ना की आपल्याला फ्रीजमध्ये गार करायचं आहे, म्हणजे डेझर्ट खाताना खूप छान मजा येते। तुम्हाला मी दाखवते जवळून। ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आहे। जसं गार होईल ना ते पूर्ण जेली फॉर्ममध्ये येतं आणि खाताना खूप छान लागतं। तर आता मस्त असं गार झालं होतं। मी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून याला बाहेर काढलेलं आहे आणि सब्जा सीड्स बघू शकता मस्त फुलून अशा डबल झालेल्या आहेत आणि परफेक्ट असा ग्रे कलर त्याला आलेला आहे। आता मी 2 छोटे असे काचेचे ग्लास घेतलेत, जे मी सोलकढीसाठी घेऊन आले होते। तुमच्याकडे जेही ग्लास अवेलेबल असतील ना किंवा वाटी घेतलात तरी चालेल, पण शक्यतो काचेचं भांडं वापरायला ट्राय करा, म्हणजे त्याच्या लेयर्स आहेत ना त्या बाहेरून खूप छान दिसतात। तर इथे मी 3 लेअरमध्ये हे डेझर्ट आहे ते सर्व केलेलं आहे। खालची लेअर आहे ती मी जे सब्जा सीड्स आहेत ना त्याने केलेली आहे। 2 चमचे सारखे सब्जा सीड्स मी खाली घातलेत। मध्ये एकदम जेली फॉर्ममध्ये आपण जे कस्टर्ड तयार करून घेतलं होतं ना ते 2-2 चमचे घातले आणि वरती जो उरलेला ग्लास आहे तो पूर्ण मी सब्जा सीड्सनी कव्हर केलेला आहे, म्हणजे 3 लेअर एकदम परफेक्ट अशा तयार होतात इव्हनली आणि खातानाही खूप छान लागतं। नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा। एकदम परफेक्ट असा ग्रे कलर आलेला आहे आपल्या रेसिपीला आणि खरंच सांगते चवीला खूप छान लागते। एकदम रिफ्रेशिंग रेसिपी आहे। जर घरी अचानक पाहुणे वगैरे येत आहेत तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता। अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। नक्की ही रेसिपी ट्राय करा। आवडली तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। बाय बाय।